दुपारी वाट बघत होती. जाम वाट बघली मग बसायला गेलो. अरे दुपारी त्या दिवशी जेवण बनवून ठेवला. सकाळी पण जेवायला वाट बघतो पप्पाला तर येतं हा काय याला पोटकेला बोलतो आई संध्याकाळी डोका दुखतं आई यांचा सांगत पण नाही आईला आणता म्हणून. तर नमस्कार मित्रांनो, परत भेटलो आपण एक नवीन व्लॉग मध्ये. तुमचं स्वागत करतो ना. आता आपण चाललो कल्याणला आडिवलीला राहुलभाई त्यांच्या घरी. आईने बोलवले. आईला किती दिवस झाला आई माझ्या मागं लागलेली मे महिन्यापासून का घरी आहे. मला टाइमच भेटत नव्हता. तुम्हाला माहिती आहे शर्ती ना किती बिजी असतं ना, रिक्षा पण आपल्याला जायला लागतं. आहे तर आहे बाबा ना, मग त्याच्या मला टाइमच भेटला नाही. बाबाची तब्येत पण कशी आहे ती पण विचारू. आमची आई बोलतं बाबाला पण बोलतं बघायला जाऊ. मग चला बोलू मग आता जाऊ. मग आई पण काय कारण लावला बोलतं तुझ्या आंब्याचे कपडे वाळून ठेवले आणि गेल्या वर्षी घेऊन आली ती बघ आमच्या घरी. मग त्या मला आवडलेल्या. मग बोलतं ये. मग मी पण आपली तशी पण मासेमारी चालूचे व्हिडिओ. मी जास्त मासे नाही पकडत. व्हिडिओ बनवतो नाही तर तुम्हाला वाटेल रोज मासे वगैरे असं नाही. व्हिडिओ बनवतो आपल्या शेतातल्या मातीतल्या व्हिडिओ यांना तोपर्यंत आपल्या शर्ती चालू असतोपर्यंत तुमचं मनोरंजन करतो. मग चला फक्त व्हिडिओमध्ये टिकून राहा. आपण 2-3 मासं बाबाला द्याऊ ना, त्यांच्यातल्या कर्मठे आणू ना. आपल्यासोबत आई आहे, भावाची पोर आहे ना, बरीच जण आहे. 2 पोरी आहेत ना, एक आपला इंद्रनगरचा पोरे आहे तो माझा मित्र आहे. तो बोलतो दादा मला पण यायचंय. मग चल मग बोलू आपल्याला का रे डोक्यावर बसून यायचंय. व्हिडिओमध्ये फक्त टिकून राहा, कुठंच जाऊ नका. तुमचा असाच प्रेम राहू दे आपला फक्त मला एक कमेंट करा. एवढे व्हिडिओ व्हायरल जाते पण कोण व्हिडिओ बघतं मला काहीच समजे नाही. कुठल्या व्हिडिओ बघतं ना भाई, मला आधी ती कमेंट करा. बाकी मला काहीच नको तुमचा, फक्त व्हिडिओमध्ये टिकून राहा. तर मित्रांनो ही बघ आपली एकदम प्रेमळ आई, माझी आई, गोड आई. आणि आपली लावरी, तिला मी लाडाने लावरी बोलतो नाही अरे या. आणि हो बघ आपला मित्र. अरे बाबा याला थोडीशी पेरण लावली लावायला लागेल. आई याला थोडीशी पेरण लावली ते याच्या लावू जरा. कुठे आणू मी? दे ना थोडीशी दे. आता आणलीच नाही बाबा. आई थांब मी लावतो. चल याला थोडासा चमको ये. आपला गरीब मित्र आहे पण आपला प्रेम आहे त्याच्यावर. चल ये रे याला लावूया थोडीशी. तर मित्रांनो आपण आता एवढं लांब चालले भाऊ. थोडासा आपल्याला काहीतरी कलर आणि गडबड वाटतं. म्हणजे माझ्या कलर आणि गडबड होती पण विषय कसा आहे आपला भाऊ चिकना दिसला पाहिजे. पाहुणा झाले ना बघ कसा ब्रँड आहे ना. गरीब मित्र आहे पण आपल्या कट्टर आहे. रिस्पेक्ट करील तो आपला. आपण रिस्पेक्ट कोणाची करायची माहितीये का? समोरचा जोपर्यंत रिस्पेक्ट मधील राहील तोपर्यंत आपण रिस्पेक्ट करायची. तो मोठा असो का बारीक असो. नंतर जो समोरच्याने आपला रस्ता बदलला, जास्त ओव्हर करायला लागला का मग तू भारी तुझ्या घरी. म्हणून आमच्या जोरीला या जरकी माणसा भारी. चला मित्रांनो आता आपण आहे ना शाड फाटकवर पोहोचलेले आहे. व्हिडिओ मध्ये टिकून राहा, कुठंच जाऊ नका, सगळा दाखवता तुम्हाला. तर मित्रांनो गावान पोचतानाच आपल्याला एक तलाव बघायला भेटले. लावू काय करायचं इथल्याच थोडंसं मासं पाखराचं का? पकडायचं का? अय्या पकडतं का इथं मास? आपण पागेर ना पकरू. आपण पाहुणं झालो का मासे पकडायला आलो? मासं पण पकरू, पाहुणा पण पकरू. बाला काय पकडायचं का? लगेच पकड. चला मित्रांनो आता आईचा निघतच फोन येऊन गेले. आई वाट बघतं. अजून एक मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मित्रांनो आपण आहे ना इथं ओळख कशी झाली माहितीये का त्यांच्या आईशी बाबाशी. शुभम दादाचा वाढदिवस होता ना. तेव्हा काय झालं माहितीये का, शुभम मला वाटलं शुभम दादा इकडेच राहत राहुल दादाच्या घराच्या आसपास. तर मी बोललो चल वाढदिवसाला विश करून येऊ. त्या दिवशी उसाडण्याचा अड्डा होता. माझ्या जोरीला 2 मित्र होतं. तर ते बोललं चल विश करू. बोलतं भाऊला आता तुम्हाला माहिती आहे ज्या माणसाही नाव कमवले ते स्वबलावर कमवलेलं असतं आणि त्या प्रेमापोटी माणसं कमवलेले असतात. ते कोणाची हारशार कधीच करीत नाही. म्हणून माणसं त्यांच्याकडे आकर्षित होऊन जातात. पैसा पाणी बघून कोणीच जात नाही, त्यांचं मन बघून जातं. तर तसंच आपला राहुल दादा सुद्धा एकदम दिलदार व्यक्तिमत्व आहे. आणि मथुर नंदी म्हणजे तो अख्ख्या महाराष्ट्रावर, अख्ख्या भारतात ना अख्ख्या बाहेर देशात चर्चेत आहे ना. मित्रांनो असं नाही तुम्हाला वाटत असेल हा मथुर करतो. मथुरवरती माझं खूप प्रेम आहे ना, इतर नंदींवरती पण आहे. पण कसं आहे त्यांचं मालक सुद्धा प्रेमळ स्वभावाचं आहे. बघा मला कोणी तरी इज्जत दिली तरच मी तिथे जातो. आपल्याला तुम्ही सुद्धा इज्जत द्या, तुम्ही बोलवा. तुमच्याशी कदाचित कधी परिचय नसेल झालेला म्हणून तुम्हाला वाईट सुद्धा वाटत असेल तर असं वाईट वाटून वगैरे घेऊ नका. आपल्याला जिकडून प्रेम भेटेल आपण तिकडे जाणार ना. तुम्हाला मी कधी पण नेहमी बोलत असतो
माणसांनी जीवनात मरता मरता खूप लोक माणसं कमवून जायचे, प्रेम कमवून जायचं. आज इथं मला घेऊन आले त्या आईचं प्रेम, त्या बाबाचं प्रेम घेऊन आले. आपल्या मथुरचं राहुल दादा सुद्धा एकदम दिलदार व्यक्तिमत्व आहे. आता बघू माळशिरसच्या मैदानाला आज नसेल गेलेला, असला तिथं तर नक्कीच भेट होईल, तुम्हाला मिळून देईल. तुम्ही सुद्धा बघत असाल राहुल दादा कधी दिवस मैदानात नाही ना, बाईटचा पण प्रॉब्लेम चालू आहे. मग बघू, चला आई हा चल. चला ते बाबू चला, आई वाट बघते ना. बाबाची कशी तब्येत आहे आपण खास त्याच्यासाठी चाललेली आहे. व्हिडिओमध्ये टिकून राहा, कुठंच जाऊ नका. चला मित्रांनो, आता आपण थोड्याच वेळात घरी पोहोचणार आहे. आई आणि बाबा वाटच बघत असते, बघूया त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघून काय आनंद फुलतो. आई आले दिदीला घेऊन. या 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 बाबा कुठे? बाय बाय करे बाय बाबा, ये 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 बाबा कुठे चालले रे या रे बाबा बाबा या. शिवा देत असेल म्हणून किती फोन करायचं. अरे फोनच नाही होती. 2 तारखेपासून तुला फोन करीत होतो, हा. तुझी व्हिडिओ बघत होतो हा. ना, दिवसाची बा फोन करीत होतो, फोनच नाही उचली. अरे बाबा मी आमचे पण बाबा. सकाळच्या रजनी तर करते. बसा बसा. बाय. चालायला लागली बघ, आता. छोटी छोटी दीदी, हो, बसा. दोन्ही जुडवा बहीण आहे, जुडवा लावरी. दिसेल ना त्याचे आता काय. हा. आई सकाळी हा? दुपारी वाट बघत होती. मग जाम वाट बघली, येऊचो. मग बसायला गेलो. अरे दुपारी त्या बसून आलो, दिवशी मगाशी बोलता दोन-तीन येतं. ठिकाणी. हा. त्या दिवशी जेवण बनवून ठेवला. सकाळी पण जेवायला वाट बघतो, पप्पाला तर येतं हा काय याला फोन केला, बोलता आई संध्याकाळी डोका दुखतं. म्हणते मग परवा दिसणे त्या माशांना शूटिंग करायसाठी आम्ही रोज बघतो आजी. त्याला व्हिडिओ बघायचो आम्ही 2 तारीख पासून. बाबा माशाची वाट बघतो तुझे. हे आणि तिथे काय भुसा, हा, हा. हा तर तो माणूस कारवाल्या उचलीत ते होता. शातन हा. ते बघलं काय? सगळं व्हिडिओ बघल्या आता तुझी पण येईल. मोठे. चिंबोरी पकडीत होता तो. वहिनी बरे आहेत ना? कासव सोडला शेतामध्ये. पोरी मस्त आता मोठ्याल्या झाल्या. हा, मस्त. अरे मग आता आणले झाल्या. या ना, हा? खूप देऊन गौतम आणल्या. आला नेलत्या. तुला आल्या आम्ही धन्यवाद. स्वयंपाक पटापटा बनवली. हम्म. तुला आता येईल यो. तुझी वाट बघून दमलो आम्ही. पहिला डोस काय नेले रे आम्ही. मी कशासाठी आले वगैरे तुमच्या चेहऱ्यावरती आनंद बघायसाठी. माझ्या मुला तुझ्या चेहऱ्यावरती आनंद आहे तर त्याच झाला आपल्यासाठी रास. बाबा धंदे पाण्यावर लागायचा, कोणी मागास लागायचं नाही. मी नाही बाबा कोणच्या मागे लागत. नॅचरल खाणं नाही काही. हो. बाबाला पहिला पण सांगू ना, तुमची हा. मुरबारला मी मुरबाड, तिकडे बदलापूर नेर. आई राहुल दादा दादा बड्डीला गेलो तात्या शेटच्या. उद्या माळशिरसचं मैदान आहे ना, म्हणून तर आला नाही. हा. आई वहिनी नको काहीच खाल्ला. घ्या, घ्या. ए बाबा घ्या. नको नको खाल्ला नको. घ्या, घ्या. आईला बोलो. हा घ्या. हे घे बाई. बस. त्या पोरींची तब्येत भारी आहे. आता माग बारीक होते ना बघ. आता मस्त झालं. आम्ही काय बोलतो. अरे नाही ग बस ये. बस 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 बस. यो बोलत मला मी इंद्रानगरचा आहे, म्हणजे तो लहान कुठलं नाशिकचं ना. तो बोलतो मला बोलतो त्यांच्या घरी घेऊनच चल बोलतो मथुरवाल्यांच्या. असं दे. चल मग बोलू. हा मथुर. मथुर आता घाटावर. नाही, घाटाव. तिकडे तुला बघायचंय आपण नेक्स्ट टाइम जावा. ना हा वहिनी नको ना घाला काहीच नको. इकडेच नाही, दिवाळीला नको. तू दिवाळीला. नको. हा आपण जाऊ ना. या पोरीने आई यांचा सांगत पण नाही आईला आणता म्हणून. हा असं नाही. काय आईला आणले सांगितलं पण. कधी आता हा? मग आईला आणले आता आईला रागेल ना मग इकडे नाही आणल्यावर. खातं का? हा गुरुवारी खातं काय? आई खायचा बियाचं काही नको आई. आम्ही आता जाऊ तसं घरी रांधून आली आई. नाच भाजी बनवतो. नाही नको नको नको. हा एकदा जेवलेलं ना दोन. आई आता तू कधी येशील. कधीतरी या लहान आहेत बाबाचा करावा लागतो. हा असं आहे. करमटे वाढवले ना मला. हा? करमटे आंब्याच्या हा बनवले. मी त्या करमट्याने घ्यायला आली आहो. तर मित्रांनो इकडं माझी आई दीदीला चारवायला लागली. मित्रांनो आमच्या घरी आणलेलं आता वाया झालं ना. हा आई काही गरज आहे का. नाही जायचं बाहेर. आमची तर वर्षातले एकदा आलती आमच्या अंगावर कर्ज करून ठेवतो तो आई. ए, असं काही बोलू नको राजा. मग काही नाही आपला डाळ भात. मग तू कधी येशील जावाला. मित्रांनो आता तरी कोणी कमेंट करू नका का मी जावाला जाता कोणच्या घरी. तुम्ही लय चुकीचा बोलता. आता आईचं एवढं प्रेम बघा ना. आता काय बोलशील मग आता काही नाही बोलशील बाबू.
दीदी कारडीच आवडतं काय तुला? हा. हा नाचून दाखव ते राहणार, नाचून दाखव. नाच नाच. चाललंय family. नाचत होते मी जास्त. हा, हय नाचतोस, हय. आता मित्रांनो तुम्ही जास्त काही बघत राहू नका, मी मुखात जावताव नाही तर तुमची डीप परत. राहुल दादा तू बघत असशील एक कमेंट कर. बाबा तुम्ही पण घ्या. मी घेतो घ्या. तुम्ही नॉनव्हेज खाता ना? नाही नॉलेज नाही आज उपास. आज उपास का? लगीन करा मग धुमाल करू. माझ्या लग्नाला येशील काय बाबा? मग नक्की ना? मग चालेल बघतो. आता मित्रांनो व्हिडिओ मध्ये सगळीच घरातली माणसं येतील. पण मला लग्नाची हाऊस नाहीये. 2 दिवस टाळा लागेल आपल्या घराला. मला एवढ्या लवकर नाही लगीन करायचा. करशील तेव्हा कधी बी. मग कुठं बेकार बाबा लगीन झाल्यावर कुठं फिरायला नाही भेट, म्हणून मी नाही लवकर लगीन करणार. आता आई एवढ्या दिवसांनी तुमच्या मे महिन्यापासून तू सांगत होती ये मी आज आल्यावर टाइमच भेटे नाही. मग लगीन झाल्यावर कसा टाइम भेटेल? बरोबर आहे ना? मग जावा. तर मित्रांनो आई अजिबात ऐकली नाही. जेवलो आता पोट भरून. तर आईला मी मजाकमधून बोललेले करमटे वालवले का. मित्रांनो हे बघा या आईने मला या दिलेल्या आहे वाळलेल्या आंब्याच्या कपट्या ना. तुम्हाला दाखवतो. यांची नावं आहेत ना, वैदिका ना दुसरा काय ठेवलं आई? वैद्यकी वर्णिका. हा राहुल दादाने ठेवले ना. तुम्ही बघू शकता मित्रांनो. ना राहुल दादाचा भाऊ सक्का, तो सुद्धा तसाच प्रेमळ माणूस आहे. दादा नाव काय तुझा? सुशील. ऐकर फ्रेश गाणं. ही बघ तिने पण ऐकायला. चला आई जातो. बाय बाय. एवढी सेवा केली तुम्ही सुद्धा या घरी कधीतरी. बाबा चला. थांबा बाबाच्या पाया पडू दे. नाही पाय बेरे परत. पडू दे. नाही बाबा नाही रे. आणि जा. पाया पडू. मोठ्यांचा मान ठेवणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. नीट जा का? चला भाऊ चला. पोचले फोन कर. नाही, आईच्या पाया पडू दे. थांब. पण आशीर्वाद ते बाकी काहीच नको द्या. बाकी आंब्याच्या कपटे दिले बस झाले. मित्रांनो आईचा प्रेम बघा ना, इथपर्यंत घालवायला आले आपल्याला गाडीपर्यंत. बस झाला. आयुष्यात याच कमवले, याच मोप झाला. चला आई बाय बाय टाटा. चला लास्ट टाटा 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 टाटा. चला मित्रांनो आपण आता घरच्या रस्त्याने निघल्यावर कसं आहे जास्त व्हिडिओ बनवत नाही ना, लॉंग रस्ता आहे म्हणून चालले. आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला घरी सांगेन. तर मित्रांनो आपण एखाद्याला कोणाला जोडीला न्याला ना कुठे, त्याला सोबत थोडा लहान असला त्याला घरी पोहोचवायची जबाबदारी आपली असतं. आता आपण बाबूला त्यांच्या घरी पोहोचू. चल बाबू. चला पोऱ्या घरी पोहोचला. आता आपण जाऊ. तर मित्रांनो आपण आलो. त्या पोऱ्याला पण पोचवला. राहुल दादांच्या घरून सुद्धा आलो. पण इथं आल्यानंतर आपल्याला एक समजलं का आपला भाऊ या दुनियातला गेले. माझा गोडसाईचा मित्र राकेश धुमाल. तर त्याचा एक कोणत्या कारणात ऑफ झाला काही समजलं नाही. मित्रांनो त्याच्याबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. भले तो लांब होता पण आपल्या खूप जवळ होता ना. असं मित्र भेटत नाही. एक नंबर दिलदार माणूस होता. त्याच्या आयुष्यात किती त्याच्यावर संकट आलं गेलं, पण जेव्हा पण भेटायचा तेव्हा एकदम हसूनच चेहऱ्यावरती आसू असायचं त्याच्या चेहऱ्यावर. मित्रांनो ते बोलतात ना, एक मित्र गेल्याने जग थांबत नाही, पण त्या मित्राची जागा कोणी भरून काढू शकत नाही. आता त्यांच्या फॅमिलीवरती जो दुःखाचा संकट कोसळलाय, देव करो लवकरात लवकर त्यांचा थोडाफार दुःख होण्याचा हे म्हणजे दुःख कमी झाला पाहिजे. पण दुःख हो आई वडील त्याचं जे जोडीदार मित्र असतात त्यांचं आयुष्यभर दुःख कमी नाही होत. पण जेवढा होईल तेवढा मित्रांनो प्लीज आपल्या जवळ जे मित्र असतात ना
त्यांची काळजी घेत राहा. मित्र असो नातेवाईक असो, भले त्यांच्या आनंदात नका जाऊ, पण आपले संकटात असेल ना, पहिले त्यांच्याकडे लक्ष द्यात जा. बाकी काय नाही. राख्या मिस यू भाई, तुझ्यासारखा तूच होतास हिरा, एकमेव हिरा आहे जन्माला येतो. मिस यू. काहीच बोलू शकत नाही आता, बोलायला शब्दच राहिले नाही. आधी मित्रांनो तिकडनं आलो, घरात नाही शिरलो, पहिले घोटसाईला गेलो, पण तोपर्यंत नेलेला होता, मला पण माहिती नव्हता. कॅडीने फोन केला का बोलतं असं असं झालं आहे, म्हणून हा व्हिडिओ टाकणार पण नव्हतो. पण माझा भाऊ एवढा चांगला, तर माझा भाऊ कोण होता माझ्यासाठी ते तुम्हाला नाही सांगू शकत. म्हणजे जे बोलतात ना, आयुष्यात मित्र भेटतात, पण काही कालांतराने प्रत्येक कारणास्तव माणूस लांब राहतो. पण जी दोस्ती आपण स्टार्टिंगपासून निभावलेली असते ना, ती दोस्ती तशीच असतं. दोस्ती कधीच मरत नसतं. आपण एखाद्याच्या सोबत आयुष्य काढतो ना, त्याला कधीच विसरू शकत नाही. आता त्याची माझी दोस्ती घोटसाईच्या शाळेत होतो आम्ही, तेव्हाची दोस्ती होती. पण काय करणार, प्रत्येकाच्या वाटा वळण वेगवेगळं असतं. त्याचा तो वळणात त्याच्या रस्त्यात होता, मी माझ्या रस्त्यात होतो. प्रत्येक माणूस आयुष्यात बिझी असतो, पण कालाच्या पुढं काहीच नाही आपण करू शकत. जगा मित्रांनो, आयुष्य चांगलं आहे, पण चांगल्या आयुष्यात अशी आपली चांगले माणसं गेली ना, त्या आयुष्याला कुठेतरी व्हॅल्यू राहत नाही आहे. चला, जास्त बोलायला आता शब्द नाही आहेत. माझा भाऊ नेला देवाने, कारण हे जे दुःख असतं ना, ते आधीच माझ्यावरती बितलेलं आहे. माझासुद्धा एक भाऊ ऑफ झालेला आहे, तर त्यांच्या फॅमिलीवरती काय बितले असेल ते मी समजू शकतो. चला, आता काहीच बोलत नाही.